गणपती पाठोपाठ रविवारी राज्यभरात ज्येष्ठा गौरींचं आगमन झालंय। सोमवारी 1 सप्टेंबरला गौरींचं पूजन आणि नैवेद्य असणार आहे, तर मंगळवारी 2 सप्टेंबरला गौराईचं गणपतीसह विसर्जन करण्यात येणार आहे। गणपतीचं आगमन झालंय, आता वेध लागले आहेत ते ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीच्या आगमनाचे। महाराष्ट्रात गौरीची एक विशेष परंपरा आहे। गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन यांची महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळी प्रथा पाहायला मिळते। कोकणात गौराईची एक खास परंपरा असून विदर्भात महालक्ष्म्या पाहायला मिळतात। कुठे उभ्या कुठे खड्यांच्या गौराई आणण्याची परंपरा आहे, तर काही घराण्यांमध्ये तेरड्याची रोपं एकत्र करून त्याला गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून त्याची पूजा केली जाते। प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती, कुळधर्म, कुळाचार यांचं पालन करून गौरी आवाहन करण्यात येतं। महत्त्वाचं म्हणजे काही घरांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना होत नाही, मात्र त्या ठिकाणी गौराईचं आगमन होत असतं। गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची परंपरा आहे। या दिवशी सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ आणि नैवेद्य महालक्ष्म्यांना किंवा गौराईला दाखवले जातात, तर सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो। महाराष्ट्रातील अनेक भागात गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना जेवण्यासाठी बोलवण्याची देखील परंपरा आहे।